मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वर्तुळाकार रस्त्यासाठी जुलै महिन्यापासून भूसंपादनाला सुरुवात करण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी पश्चिम मार्गाचे फेरमूल्यांकन पूर्ण झाले असून संबंधित प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या बदल्यात मिळणारा मोबदला आणि जमीन ताब्यात घेण्याबाबतच्या नोटीस जून अखेरपासून पाठविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे। व्हिडिओकडे वळण्याच्या आधी तुमच्यापैकी फक्त 2% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात व्हिडिओकडे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून 172 किलोमीटर आणि 110 मीटर रुंदीचा रिंग रोड प्रकल्प हाती घेतला आहे। या नोटीस जारी झाल्यानंतर तातडीने भूसंपादनाला सुरुवात होणार आहे। या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे 2 भाग केलेले आहेत। पूर्व भाग मावळातील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावातून प्रस्तावित आहे। तर पश्चिम भाग भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळमधील 6 गावातून जाणार आहे। संपूर्ण प्रकल्पासाठी 26,800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। या प्रकल्पासाठी मूल्यांकन प्रक्रिया राबविली, मात्र जमिनींचे मूल्यांकन गेल्या 3 वर्षातील खरेदी विक्रीचे व्यवहार गृहीत धरून केले। कोरोना काळात रिंग रोड जाणाऱ्या बहुतांश गावात खरेदी विक्रीचे व्यवहार अत्यल्प झाले। परिणामी प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनींचे दर कमी होत असल्याचा आक्षेप स्थानिकांनी घेतला। त्यामुळे गेल्या 5 वर्षातील खरेदी विक्री व्यवहारांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार पश्चिम भागातील बहुतांश सर्व गावांचे फेरमूल्यांकन पूर्ण केले गेले असून पूर्व भागातील काही गावांचे फेरमूल्यांकन अद्याप बाकी आहे। फेरमूल्यांकनानुसार प्रकल्पग्रस्तांना द्यायच्या मोबदल्याचे तक्ते अद्ययावत करावे लागणार आहेत। त्यानुसार पुन्हा मान्यता घेऊन जून अखेरपासून प्रकल्पग्रस्तांना किती जमीन संपादित केली जाणार आहे, त्याचा मोबदला किती मिळेल याबाबतची नोटीस पाठविण्यात येईल। त्यानंतर 8 ते 15 दिवसांच्या कालावधीत मान्यता असल्यास संबंधितांकडून लेखी स्वरूपात घेऊन तातडीने भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येईल। स्वतःहून जमीन देणाऱ्यांना अतिरिक्त मोबदला दिला जाणार आहे। फेरमूल्यांकन करताना गेल्या 5 वर्षातील संबंधित जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार तपासण्यात आले। त्यामुळे बहुतांश गावातील प्रकल्पग्रस्तांना त्याचा फायदा होणार आहे, म्हणजे जमिनीच्या बदल्यात वाढीव मोबदला मिळणार आहे। मात्र काही गावात कोरोना काळाच्या आधी जमिनींचे जास्त व्यवहार झाले नव्हते, त्यामुळे काही प्रकल्पग्रस्तांना मोबदला कमी होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली। मात्र हे प्रमाण अत्यल्प असल्याचा दावाही करण्यात आला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, प्रकल्पग्रस्तांना अपेक्षेप्रमाणे शासन मोबदला देणार का? कमेंटमध्ये जरूर सांगा।